स्मशानभूमीच्या 3 एकरावर गावकऱ्यांचं अतिक्रमण, प्रशासनाचं आणि सिलेगाव ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या शिलेगाव येथील स्मशानभूमी चोरीला गेल्याची चर्चा सध्या गावकऱ्यांमध्ये सुरू होती। शिलेगाव येथील स्मशानभूमीची जागा ही सरकारच्या नावे आहे, मात्र काही गावकऱ्यांनी 3 दशकांपासून या स्मशानभूमीच्या जागेवर अवैध ताबा केल्याचं नागरिकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगण्यात आलंय। मात्र 3 दशकांपासून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पदाधिकारी किंवा महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे गांभीर्यपूर्वक लक्ष केंद्रित केलं नाही। आता भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंजेवार यांनी शिलेगाव येथील स्मशानभूमीची जागा चोरट्यांच्या हातून मुक्त करून द्यावी व त्या स्मशानभूमीमध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। मी अशोक खरवडे, आता सध्या मी स्मशानभूमीमध्ये उभा आहे आणि याचं कारण असं आहे की या जागेवर कोणी लक्ष देत नाही। 5.25 एकर जागा असून फक्त ना फक्त 1.5 ते 2 एकर उरलेली आहे। आम्ही गावातील प्रेत गाळण्यासाठी किंवा जाळण्यासाठी आणतो, तर हे जुने सनगाडे त्यांचे साठे मिळतात आणि इथली जागा, या जागेवर अवैध कब्जा करून सणारी हे आम्हाला अपूर्णी पडली। मिळण्याचं कारण तोच आहे की आम्हाला अपूर्ण जागा पडते आणि 5 एकर जागा असून सणारी फक्त 1.5 एकर उरलेली जागा आहे आणि याच्यावर कोणी लक्ष देत नाही। 2023 मध्ये ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये आम्ही ठराव घेतलेला आहे जनतेकडून आणि सरपंच सगळ्या बावडींना त्याला आम्ही 6 महिन्यात किंवा 3 महिन्यात उपलब्ध करून देऊ असे बोलले, परंतु आतापर्यंत कोणच काही लक्ष दिला नाही, नाही महसूल विभागाने लक्ष दिला नाही। याच्यावर आम्ही असं ठरवलेलं आहे की गावकऱ्याच्या वतीने याची मोजमाप करून सणारी अवैध जागा आम्हाला मिळून द्यावी। याचं खूप म्हणजे असं अवस्था खराब बिकट झालेली आहे की बघा, हे झाडे झुडपे आम्हाला म्हणजे काहीतरी एवढी जागा असून सणारी, आमचा गाव मोठा असून सणारी प्रेत जाळण्यासाठी किंवा आलेले मयत गाळण्यासाठी ते जुने साठे मिळतात आणि याच्यावर कोणी लक्ष देत नाही। तर माझा असा विचार आहे की तातडीने या महसूल विभागाने, ग्रामपंचायत सरपंचांनी, सचिवांनी, सगळ्या बावडींना ताकद लावून सणारी ह्या 2-3 महिन्याच्या आतमध्ये ही जागा उपलब्ध करून देण्याची हे मागणी माझी आहे। उपलब्ध करून द्यावा त्यांनी। न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके, तुमसर, भंडारा।